जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये निघालेला मोर्चा यशस्वी ठरल्यामुळे सध्या मराठा समाजामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवर पुण्यातील लाल महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकल मराठा समाजाने रस्त्यावर उतरून साखर वाटप केलंय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुमचं आमचं नातं काय? जय जाऊ जय शिवराय। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जाऊ जय शिवराय। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। सरकारने आदेश काढल्यानंतर मराठा समाज जो आहे तो आता सुखावलेला पाहायला मिळतोय। पुण्यातील हे रस्त्यावरचे दृश्य आहेत। मराठा समाज रस्त्यावरती उतरून जो आहे तो साखर वाटप या ठिकाणी करत असलेला पाहायला मिळतोय। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून जो आहे तो मराठा समाज आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अनेक जे त्या आंदोलनाची भूमिका घेतलेली पाहायला मिळाली। परंतु आता सरकारने सकारात्मकतेचं पाऊल दाखवत जे आहे ते अध्यादेश JR जो आहे तो काढल्यानंतर मराठा समाज सध्या पुण्यातील रस्त्यावरती उतरून जो आहे तो साखर वाटप करताना पाहायला मिळतोय। अनेक मराठा महिला देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। ताई, काय सांगाल, मनोज जरांगे पाटलांनी जे ते गेल्या अनेक दिवसांपासून भूमिका घेतली त्याला कुठेतरी यश मिळताना पाहायला मिळतंय? मी सर्वप्रथम सर्व मराठा समाजाचं अभिनंदन करेन की आज जो मराठे मोर्चे एवढे निघाले, मुक मोर्चे असतील आणि जरांगे पाटलांचं जे आता मोर्चा आंदोलन जे होतं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, तर त्या माध्यमातून जे यश मिळालं सर्व मराठा समाजाला अभिनंदन करते। आणि माझं एवढंच म्हणणं राहील की जो JR निघालाय तो JR जो आहे आणि जे मराठा आरक्षण कुणबी समाजातनं मिळणार आहे आर्थिक निकषावर असेल किंवा सर्व ह्याच्या दृष्टीने असेल तो कायमस्वरूपी टिकावा। नाही, लढाई निश्चितपणे संपलेली नाहीये, अजूनही लढाई आत्ताशी चालू झाली असं मला वाटतं। या ठिकाणी छगन भुजबळांनी देखील झुंडशाहीनेच ओबीसीचा आकडा वाढवून ठेवलेला आहे, त्यामुळे आम्हाला झुंडशाही त्यांनी शिकवू नये। महाराष्ट्रामधला मराठा मोठा बांधव आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।